चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळले। मोठी बातमी येते। व्हॅनमधील 10 विद्यार्थी जखमी झाले तर 11 विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात यश आले। पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेला आहे। चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलेला आहे। मोठा प्रकार पाहतोय आपण। चेंबूरमधला नागरी वस्तीतले एक जीर्ण झाड हे थेट स्कूल व्हॅनवर कोसळल्यानं यातील स्कूल व्हॅनमधील मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात जरी आलं असलं तरी एक विद्यार्थी अजूनही आत असल्याची भीती व्यक्त होते। दरम्यान झाड हे स्कूल व्हॅनच्या अगदी मध्यभागी कोसळल्यामुळे व्हॅनचा मध्यभागाचा पूर्णपणे चिंदाबिंदा झाल्याचं दृश्य आहे, कारण झाड पूर्णपणे खोलवर आत घुसलेलं आहे। दरम्यान याची एक भीती व्यक्त होते की आत एक मुलगा अडकला असण्याची भीती व्यक्त होते। 2 दिवसापासून सुरू असलेल्या पुन्हा वादळी वाऱ्यानं अनेक ठिकाणी मालमत्तेचं नुकसान होतंय। मात्र आज जीर्ण झाड थेट स्कूल व्हॅनवर कोसळलेलं आहे। या व्हॅनमधील अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत तर 11 विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। 10 विद्यार्थी जखमी असल्याचा आकडा आपल्यापर्यंत पोहोचतोय तर एक विद्यार्थी अजूनही आत असल्याची भीती व्यक्त होते। प्रशांत अंकुशराव आपल्यासोबत जोडले जात आहेत। प्रशांत, या सगळ्या प्रकरणातले काय अपडेट? आता अजूनपर्यंत जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार अग्निशमन दल आणि पोलीस जे आहेत ते या जे आतमध्ये विद्यार्थी अडकला आहे का त्याची माहिती घेत आहेत आणि त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत। तर आतापर्यंत जे 11 विद्यार्थी जे जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। ही जी घटना घडल्यानंतर अचानकपणे वरून जो वृक्ष कोसळला आणि त्यामुळे जी मुलं आहेत ती देखील घाबरली आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर उपचार करणं फार गरजेचं आहे। पण ह्या संपूर्ण प्रकरणामुळे ऋषी हा परत एकदा हाच मुद्दा चर्चेला जातोय की मागच्या 2 वर्षापूर्वी जेव्हा चेंबूरमध्ये अशीच घटना घडली होती, एकूण अशा 2 घटना चेंबूरमध्ये घडल्या होत्या। एका ठिकाणी नारळाचं झाड कोसळलं होतं तर एका ठिकाणी एक बाई जी आहे ती काम करणाऱ्या त्या बस स्टॉपवर बसल्या असतात तेव्हा देखील तिथे एक झाड कोसळलं आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता। तर नारळाचं झाड कोसळून देखील मृत्यू झाला होता। अशा प्रकारचे 2 मोठे इन्सिडेंट होऊन सुद्धा चेंबूर महानगरपालिकेचे वृक्ष प्राधिकरणाचे जे अधिकारी आहेत ते एवढे याच्यावर का लक्ष देत नाही हा देखील मुद्दा पुढे येत आहे। स्थानिक नागरिक आहेत ते याबद्दल फार रोष व्यक्त करत आहेत की वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत आहेत। आता जी माहिती मिळते त्यानुसार चेंबूरची जी टिळकनगर येथील शाळा असल्याचं समजतं आणि तिथले ते विद्यार्थी होते ते कळतंय। आता अग्निशमन दल आणि पोलीस आहेत ते रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण करतायत। सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे यात आत्ता 11 विद्यार्थ्यांना बाहेर काढलं असलं तरी एक मुलगा अजूनही आत अडकल्याची भीती व्यक्त होते। त्या सगळ्या संदर्भात अग्निशमन दल किंवा सुरक्षा यंत्रणांकडून काही माहिती मिळते का? माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करतोय पण अजूनपर्यंत ते अडकले असल्याचंच बोललं जात आहे। याबाबत आपण तिकडचे जे आहेत नगरसेवक असतील तर त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय आणि थोड्याच वेळात ही पूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे। मात्र ही जी संपूर्ण घटना आहे ही अतिशय धक्कादायक आहे आणि जे लहान मुलं आहेत ती सगळी विद्यार्थी आहेत ते आणि त्यामुळे त्यांचे पालक आहेत ते देखील चिंतेत आहेत आणि मात्र एक थोडं जे 11 जण आहेत त्यांना फक्त छोटासा मार लागलेला आहे अशी माहिती मिळते। मात्र या सगळ्या 11 जे सुखरूप त्यांना बाहेर काढण्यात यश आलंय त्या मुलांना कुठल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले का? त्यांच्या प्रकृतीबद्दल काय अपडेट मिळत आहेत का? त्यांना किरकोळ जखमा झाल्याचं कळतंय आणि त्यांना जवळच्याच रुग्णालयामध्ये नेण्यात असं आलेलं आहे असं देखील माहिती मिळत आहे। मात्र अजूनपर्यंत त्याच्यावर कोणाला ऍडमिट केलं आहे का काय अजून ते माहिती मिळत नाहीये। मात्र ही घटना जेव्हा निघाली जेव्हा बसचा ड्रायव्हर असतो तो निघाल्यानंतर त्याला कळायच्या आतमध्ये जे सगळा जो अपघात घडलेला आहे आणि त्यामुळे तो त्याच्यावर देखील दबाव निर्माण झाला होता की काय पुढे करावं ते त्याला कळत नव्हतं। मात्र स्थानिक जे होते त्यांनी अग्निशमन दलाला फोन केला आणि पोलिसांना फोन केल्यानंतर मग त्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे आणि आता अग्निशमन दलाचे जे आहेत कर्मचारी ते प्रयत्न करत आहेत की आतमध्ये मुलाला कसं बाहेर काढण्यात येईल। या सगळ्याच्या निमित्तानं संपूर्णपणे वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत, रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत। याचा आढावा कशा पद्धतीने घ्याल? ऋषी हा जो पूर्ण विभाग आहे हा चेंबूरचा आंबेडकर उद्यान म्हणून जो हा विभाग आहे
त्याच्यामधली ही 11 नंबरची लेन आहे आणि या लेनमध्ये वाहतूक एवढी काही मोठ्या प्रमाणात नसते, ज्याच्यामुळे वाहतूक कोंडी वगैरे निर्माण होईल. मात्र तो विभाग आहे तो अतिशय शांत विभाग आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होण्याचा प्रश्न निर्माण होत नाहीये. मात्र त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे. जे कटर्स आहेत, जे इलेक्ट्रिक कटर्स आहेत, त्यानुसार ते कटिंग करून त्यांना या जे सगळे विद्यार्थी आहेत त्यांना बाहेर काढण्यात, कारण जी झाडाची फांदी आहे ती आपण जर व्हिज्युअल्स मध्ये बघितलं तर खूप मोठ्या 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 प्रमाणातली जी मोठी फांदी आहे तीच कोसळली, कारण बुंद्यापासूनच झाड ते जे ते सगळं गाडीवर पडलेलं आहे. त्यामुळे सुदैवाची गोष्ट आहे की कोणती मोठी हानी झालेली नाहीये. मात्र 11 जण विद्यार्थी जे आहेत ते त्यांना लागलेलं आहे. मात्र अजूनपर्यंत कुठली अशी वाईट बातमी आतापर्यंत आलेली नाहीये. मात्र जो एक मुलगा अडकलेला आहे त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न जे आहे ते अग्निशमन दल करताना दिसत आहे. या सगळ्याच्या निमित्तानं काही वेळापूर्वी आपण एका स्थानिक महिलेचं म्हणणं ऐकून घेतलं की वारंवार अर्ज करून देखील महापालिका या सगळ्या प्रकरणाकडे लक्ष देत नाही आणि म्हणूनच आजची ही वेळ उडवलेली आहे. खरं तर दुर्घटनेत आता ऋषी आता जी एक ताजी बातमी मध्ये अतिशय हॅलो ओके बोलत राहा प्रशांत, येतोय आवाज. ऋषी आता जी ताजी बातमी, त्या मुलाला काढण्यात यश आलेलं आहे आणि जवळच्या त्या झेन रुग्णालयामध्ये त्याला आता पाठवण्यात आलेलं आहे आणि त्याची आता परिस्थिती त्याची काय त्याची परिस्थिती आहे ते आता डॉक्टर तपासतीलच. मात्र त्याला भरपूर वेळानंतर काढलं, कारण एवढं मोठं झाड पडल्यानंतर तो त्या मुलावर मानसिक ताण देखील निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे हा जो तो नेमका मुलगा कसा आहे त्याला तर रुग्णालयात गेल्यानंतर त्याच्यावर उपचार होतील. मात्र आता जी ताजी बातमी आहे त्यानुसार जो मुलगा अडकलेला होता त्या मुलाला बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे. नक्कीच प्रशांत, ही सगळ्यात मोठी अपडेट आहे. जो आत अडकलेल्या मुलाला बाहेर काढण्यात यश आलंय. चेंबूरच्या शाळेत एका व्हॅनवर झाड कोसळलं होतं, 11 विद्यार्थ्यांना बाहेर काढलं होतं. मात्र एक मुलगा तरी आत अडकून होता. मात्र प्रशासन यंत्रणेनं, सुरक्षा यंत्रणेनं प्रयत्नांची शिकस्त करून त्या मुलाला अखेर बाहेर काढलेलं आहे. आता सगळ्यात मोठं आव्हान उभं असेल ते म्हणजे वाहतूक हटवणं आणि हे झाड हटवणं. प्रशांत आपल्यासोबत आहेत. प्रशांत, त्या मुलाला घेऊन सुरक्षा व्यवस्था हॉस्पिटलमध्ये निघालेले आहेत, पण त्याच वेळेला या सगळ्या परिसरात एक फार मोठी वाहतूक कोंडी झाली आहे, त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच हा जो रस्ता आहे हा निमुळता रस्ता आहे, म्हणजे एक छोटी गल्ली आहे आणि बघ्यांची गर्दी झाल्यामुळे आणि अग्निशमन दलाच्या गाड्या असतील किंवा बघ्यांच्या गाड्या असतील त्याच्यामुळे जो आहे हा त्या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे. मात्र आत्ताची अपडेट जी आहे त्या मुलाला झेन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे आणि झेन हॉस्पिटलमध्ये काही क्षणातच आपण पोहोचू त्या ठिकाणी. तिकडनं आपल्याला पूर्णपणे त्याची जी परिस्थिती आहे, त्याची प्रकृती कशी आहे ते देखील आपल्याला कळणार आहे. मात्र संपूर्ण विभाग जो आहे त्या विभागात आता पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहेत, पोलीस मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. अग्निशमन दलाचे जे सगळे इक्विप्ड जे असतात ते सगळे लोक जे आहेत, अवजारं चांगली आहेत त्यांच्याकडे, त्यामुळे त्यांनी जेवढा लवकर जलद गतीने जे याच्यावर रेस्क्यू ऑपरेशन करता येईल ते रेस्क्यू ऑपरेशन केलेलं आहे आणि आता त्या मुलाला बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. आता त्या मुलाची परिस्थिती कशी आहे हे देखील आपल्याला काही वेळातच कळणार आहे. मात्र डॉक्टर त्याच्यावर उपचार सुरू केलेत अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळते. ऋषी, नक्कीच या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या महत्त्वाच्या प्रतिक्रिया येत आहेत त्यातल्या ज्या पालकांची जी भूमिका आहे ते मात्र अजूनही घाबरलेले आहेत या सगळ्या प्रकारानंतर. तुझा आणि काही पालकांशी संवाद झालाय का या प्रकरणात? ऋषी, नक्कीच नाही, पालकांचा संवाद झालेला नाहीये, कारण पालक. आपण प्रशांत बोलूया, आपल्यासोबत उपमहापौर संजय घाडी दूरध्वनीवरून संपर्कात आहेत. घाडी साहेब, हा अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया काय माहिती मिळते? पहिल्या आता या चॅनलच्या माध्यमातून आणि अनेक चॅनलच्या माध्यमातून मला ही माहिती मिळाली. तसंच आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या डिझास्टर विभागाकडून माहिती घेतली. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. अगदी लहान चिमुरडी मुलं आमची खाजगी शाळेच्या बसमधून जात असताना तिथे एक भलं मोठं वृक्ष कोसळून त्या वरती पडलेला आहे आणि त्याच्यामध्ये 10 विद्यार्थी हे जखमी झालेले आहेत. अजूनही एक त्याच्यातून बसमधून काढण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान आमचे करतात. महानगरपालिकेचा देखील जो स्टाफ आहे तिथे मदत कार्यामध्ये आलेला आहे आणि पहिली प्राथमिकता आहे की त्या विद्यार्थ्यांना त्याच्यातून सुखरूप काढणं, त्यांना जे काही इजा झाली असेल त्याच्यावरती उपचार करणं
हे मुंबई महानगरपालिकेचं प्राधान्य आहे. आणि या घटनेबाबत मी आता सन्माननीय आयुक्त अश्विनीताई भिडे यांना देखील कळवले, महापौर रितुताई यांना देखील कळवलेलं आहे. शिवसेनेचे आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याही कानावर ही घटना इथे टाकणार आहोत. मुंबई महानगरपालिका आणि राज्य शासनाच्या माध्यमातून जी काही मदत आणि जी काही सहकार्य या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना द्यायचं असेल ते निश्चितपणाने आम्ही देण्याचा प्रयत्न करू. गाडे साहेब, या सगळ्या प्रकरणातली जी अपडेट आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. जो आत अडकलेला मुलगा होता त्याला यंत्रणेकडनं सुखरूप बाहेर काढण्यात आलेला आहे आणि सर्व मुलांवर उपचार सुरू आहेत. त्या संदर्भात आपण प्रशासनाला काही निर्देश देऊ इच्छिता का? निश्चितपणानं प्रशासनाला मी आता आयुक्त मॅडमनाच भेटायला जातो या घटनेसंदर्भात, की स्वतः जातीनिशी आयुक्तांनी लक्ष घालावं आणि त्या विद्यार्थ्यांना जे काही त्यांना दुखापत झाली, जखमा झाल्या असेल त्याच्यावरती त्यांना उपचार करणं आणि जे काही आवश्यक आपल्या नियमावलीनुसार त्यांना मदत करणं शक्य आहे ते आपण त्यांना करावे, अशा प्रकारचे निर्देश मी आयुक्त मॅडम यांना आता देतोय. खरं तर हा मुद्दा कुठल्याही या क्षणाला दोषारोपाचा नाही आहे, पण तरी देखील अजूनही जस्ट पहिल्यांदाच पाऊस सुरू झालेला असताना छाटणी आणि या संदर्भात काळजी घेण्याचं आता पुन्हा महापालिकेसमोर पुनर्निरीक्षण करण्याची वेळ आली आहे का? मी म्हणते ते बरोबर आहे. मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या दृष्टिक्षेपात या गोष्टी सगळ्या आणल्या होत्या. मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये देखील काही नगरसेवकांनी याच्यावरती चर्चा केली होती की आपण मुंबई शहरात जे कॉन्क्रिटीकरण करतोय, कॉन्क्रीटचे रस्ते करतोय, हे मुंबईकरांसाठी आवश्यक आहेतच. आपल्याला खड्डे नकोत, त्यावेळेला आपण हे कॉन्क्रीटचे रस्ते बनवतोय. परंतु या रस्त्याच्या लगत असणारी जी झाडं आहेत, जी अनेक वर्ष जुनी झालेली आहेत, त्यांच्या मुळाशी आपल्याला आपण कॉन्क्रिटीकरण करणं योग्य नाही. त्याच्यासाठी आपल्याला जागा सोडावी लागेल, जेणेकरून माती असेल त्या मातीतून पावसाचं पाणी किंवा अन्य वेळेला पाणी हे त्याच्यामधून जाऊन त्या मुळांना ताकद मिळेल, मुळांना खाद्य मिळेल आणि मिळेल, अशा प्रकारची उपाययोजना करण्याचा मुंबई महानगरपालिकेने प्रयत्न केला आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला कदाचित माहित असेल की मागे एक महिना आम्ही एक वन संरक्षण आणि संवर्धन महिना म्हणून आपण साजरा केला होता. आणि तसंच आता हा कायमस्वरूपी आपल्याला करावं पाहिजे. एक महिना न करता आपण ही जी वृक्ष आहेत या वृक्षांना आपण जपली पाहिजेत. मोठी वृक्ष जी आहेत त्यांच्या ट्रिमिंग योग्य पद्धतीने केलं पाहिजे. वादळामध्ये किंवा मोठ्या वारामध्ये ही उन्मळून पडता कामा नयेत याची काळजी प्रशासनाने घ्यावी, अशा प्रकारच्या सूचना आम्ही लगेचच याला जोडून जो महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय त्याच्याकडे मी लक्ष वेधू इच्छितो. एक मुंबईकर म्हणून किंवा एक लोकप्रतिनिधी म्हणून अशा प्रकारच्या घटना भविष्यात टाळण्यासाठी आणि स्वतः आपण ग्राउंडवर फिरणारे उपमहापौर म्हणून आपली ख्याती आहे, स्वतः यात कोणते आता महापालिकेला आपण अधिकाऱ्यांना निर्देश देणार आहात? नाही, अधिकाऱ्यांना मी हेच सांगू इच्छितो की आपण आता पाऊस चालू आहे, याच्यामध्ये आपल्याला जरी वृक्षांची आपल्याला जसं थांबेल तशी पहिली वृक्षांच्या फांद्यांची छाटणी ज्यांची काही राहिलेली असेल ती करणं गरजेचं आहे. आमच्या या गार्डन विभागाच्या माध्यमातून या अशा उन्मळून येऊ शकतात अशा काही धोकादायक जे वृक्ष आहेत त्यांची आपल्याला छाटणी त्यांची करावी लागेल आणि कोणत्याही प्रकारची इजा होता कामा नये याच्याकडे आपल्याला किंवा दुर्घटना घडता कामा नये याच्यासाठी आपल्याला सतर्क राहावं लागेल. अशा प्रकारचे सूचना आम्ही प्रशासनाला आता देणार आहोत. नक्कीच, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आपल्यासोबत संजय घाडी सर होते, उपमहापौर मुंबईचे. दरम्यान या सगळ्याच्या निमित्तानं महत्त्वाचे काही प्रश्न उपस्थित होत आहेत की या सगळ्याला बीएमसीचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरलाय का? धोकादायक झाडांची जबाबदारी कोणाची? चेंबूरमधल्या शाळेच्या व्हॅनवर, स्कूल व्हॅनवर एक झाड कोसळलं. 11 मुलं यामध्ये सुखरूप बाहेर काढण्यात आली असली तरी त्यातील 10 मुलं ही गंभीर जखमी होती. तर एक मुलगा हा तब्बल 2 ते 2.5 तासानंतर त्याला बाहेर काढण्यात यश आलं. शाळांच्या स्कूल व्हॅनवर पडलेल्या या संपूर्ण एका झाडानं नेमकं महापालिकेनं आपत्तीपूर्व मान्सूनपूर्व पाहणीचा जो फार्स केला होता त्या दौऱ्यावर या अगोदरी पाण्यामुळे आणि आज पडलेल्या झाडामुळे 2दा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. व्हॅनमधील 10 मुलं ही अतिशय छोट्या स्वरूपात जरी जखमी असली तरी त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळते आहे. तर आतून बाहेर काढलेल्या एका मुलावर देखील आता उपचार सुरू आहेत. अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात यश मिळालंय. मात्र या धोकादायक झाडांची जबाबदारी कोणाची, इथपासून ते या सगळ्याला नेमका हा जबाबदार कोण, हा प्रश्न आता मुंबईकर सातत्यानं उपस्थित आहेत.
चेंबूरमधील आंबेडकर उद्यानाजवळचा हा भीतीदायक असा प्रकार आहे। एका स्कूल व्हॅनमध्ये ज्याच्यावर 11 ते 12 मुलं होती त्या चालत्या व्हॅनवर अशा पद्धतीनं झाड कोसळलं आणि जवळजवळ काही काळ आत मुलं अडकून पडली होती। मोठी बातमी आपण पाहतो या क्षणाची मुंबईकरांसाठी। मागचे 2 दिवस सुरू असलेल्या पावसाच्या मुसळधारपणामुळे एक वृक्ष कोसळला, मात्र तो वृक्ष थेट स्कूल व्हॅनवर कोसळला आणि यामध्ये काही मुलं ही गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते। अर्थात त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं असलं तरी देखील त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या संदर्भात स्थानिक आमदार तुकारामजी काते आपल्यासोबत जोडले जात आहेत। सर, हा प्रकार आपण ऐकला असेल, आपली पहिली प्रतिक्रिया काय आणि तुमच्याकडे काय अपडेट मिळत आहेत? मी आता विधानसभेतून निघालोय, 10 मिनिटात पोहोचतो साईटवरती। त्या 11वा चेंबूरमध्ये 11वा रस्ता आहे, तिथे मुलांना सोडण्यासाठी जी स्कूल बस आली होती त्या दुर्दैवाने ते झाड त्यांच्यावरती पडलंय। त्यामध्ये मुलं खूप जखमी झालेली आहेत ही माहिती मला मिळाली आहे, म्हणून विधानसभेतून डायरेक्ट निघालोय। आता असं समजलं की काही मुलांना हॉस्पिटलमध्ये नेलंय आणि झाडाचं आता फायर ब्रिगेड येऊन झाड कापायचं काम चालू आहे। नक्कीच या सगळ्यातला जो महत्त्वाची जी गोष्ट आहे त्या सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढले। एक मुलगा आत जवळजवळ 2 तासाहून जास्त काळ अडकून पडला होता, पण स्थानिकांनी वारंवार या संदर्भात तक्रार करूनही महापालिकेकडनं काळजी घेण्यात आली नाही आणि म्हणून अशा पद्धतीचा प्रकार घडल्याचा आरोप आता थेट या सगळ्या यंत्रणेवरच उपस्थित होतोय। हो, यंत्रणेवरती उपस्थित होतोयच, कारण की ही घटना काय पहिली नाहीये। आणखीन एक महिला सुद्धा अशीच झाड पडून मृत्युमुखी पडली होती इथे चेंबूरमध्ये। म्हणून चेंबूरच्या सर्व झाडं जेवढी आहेत, कारण का जुनी झाडं आहेत, त्या जुन्या झाडांचा सर्वे करा असं बोलून आम्ही थकलो। अधिकारी यांच्याकडे लक्ष देत नाहीयेत। अधिकारी त्या कॉन्ट्रॅक्टरला काम सांगतात आणि कॉन्ट्रॅक्टरचं दुसरीकडेच लक्ष असतं त्याचं, मग ते काम करत नाही। अशी दुर्घटना घडते खरं त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे चांगली। नक्कीच, धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल। आपल्यासोबत मनसेचे संदीप देशपांडे देखील जोडले गेलेले आहेत। संदीपजी, एक अत्यंत धक्कादायक प्रकार आहे, एकीकडे मोठमोठे दावे करायचे आणि त्याच वेळेला आजचा जो प्रकार आहे की शाळेच्या स्कूल व्हॅनवर एक झाड कोसळलं, 11 ते 12 मुलं आत होती, एका मुलाला 2 तासाच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आलं, काय अपडेट आहे? नाही, मुळात असा विषय आहे की मान्सून पूर्व कामं करणं ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे। याच्यासाठी डिझास्टर मॅनेजमेंटच्या मीटिंग होतात, बैठका होतात। महानगरपालिका लाखो रुपये खर्च करते यांच्या पगारावर अधिकाऱ्यांच्या, आणि ती जर मान्सून पूर्व कामं करत नसतील, एका पावसात जर मुंबई तुंबत असेल, एका पावसात महापौरांच्या समोर कोणतरी गटारात पडत असेल, अशा प्रकारे झाडं थोड्या पावसामध्ये उन्मळून पडत असेल, तर मला असं वाटतं जे अधिकारी याला जबाबदार आहेत त्यांच्यावर कडकात कडक कारवाई झाली पाहिजे। जोपर्यंत अधिकाऱ्यांवर तुम्ही वचक ठेवणार नाही तोपर्यंत अशा घटना घडतच राहतील। अगदी, खरं तर हा नागरी प्रश्न असला तरी एक महत्त्वाचा मुद्दा संदीपजी विचार असा वाटतो की अशा पद्धतीचं, खरं तर हा दोषारोपाचा मुद्दाच नाही आहे, पण प्राथमिक स्वरूपाची काळजी न घेणं, ज्या मुद्द्यावर स्थानिक आक्षेप घेत आहेत, स्थानिक महापालिकेकडे नगरसेवकांकडे तक्रार करून दमलेत, पण असे प्रकार घडत असले आणि तर केवळ हा योगायोग म्हणून हे प्रकरण सोडून देणं इतकं तर सोपं नाही आहे ना? नाही, हा निश्चितपणे योगायोग नाही, हा निश्चितपणे निष्काळजीपणाच आहे अधिकाऱ्यांचा। नक्कीच, संदीपजी बोलतो मी आपल्यासोबत महापौर जोडलेले आहेत, ऋतुजी तावडे आहेत। ऋतुजी, चेंबूरच्या प्रकाराबद्दल काय अपडेट मिळत आहेत तुमच्याकडनं? नाही, अतिशय दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे। चेंबूरमधील डायमंड गार्डन मध्ये जवळील मला वाटतं हेरिटेज प्राईम इमारतीच्या जवळ शाळेच्या व्हॅनवरती, शाळा मला वाटतं युनिव्हर्सल स्कूलची व्हॅन ती निघाली होती आणि 11व्या रोडवरती आल्यावरती ते पिंपळाचं झाड फार मोठं त्या ठिकाणी पडल्याची घटना मला वाटतं दुपारी 2:58 घडली आणि त्या घटनेनंतर त्या ठिकाणी अग्निशामक दल असेल, पोलीस, मी स्वतः पण आता निघाली आहे, मीही गाडीतच आहे, मी पण लोकेशनलाच पोहोचते त्या ठिकाणी। पण अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। जवळपास 13 विद्यार्थी होते, 12 जणांना काढलंय, त्यांनाही दुखापत झाली आहे, पण एक विद्यार्थी अडकलाय। रेस्क्यू ऑपरेशन त्या ठिकाणी चालू आहे।
महापौर मॅडम, मी तुम्हाला थोडंसं अपडेट करतो की त्या मुलाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. आता गाडीत कोणी नसल्याचे दावे करण्यात येत आहेत. पण महत्त्वाचा प्रश्न हा आहे की जो पावसाळी दावा होता तो पावसाळी दावा खरंच फेल जातोय का? कारण हा प्रकार अतिशय धक्कादायक आहे. आपण स्थानिक स्तरावर याची चौकशी करणार का? मी तुम्हाला सांगते, या ठिकाणी मी पूर्ण माहिती घेतलेली आहे. सगळे झाडांचे जे ट्रिमिंग होते ते केले होते आपण. हे जे झाड आहे ते मुळापासून पडलेले, तरी सुद्धा पालिका प्रशासन या ठिकाणी जबाबदारी, किंवा मी महापौर म्हणून आम्ही या ठिकाणी जबाबदारी अजिबात बाजूला झटकत नाही आहोत. त्याचं वारंवार माझ्या रिव्ह्यू मीटिंग मध्ये मी बोलायचे की जी झाडं मुंबईतली जुनी आहेत, फार वर्ष झालेली, त्याचं तुम्ही पूर्ण ऑडिट करा. त्या झाडांची आता वस्तुस्थिती काय आहे, त्या झाडांमध्ये अजून किती, म्हणजे त्या पावसाळ्यामध्ये, येणाऱ्या पावसाळ्यामध्ये त्या कशा पद्धतीने ती राहू शकतात, टिकू शकतात, त्याचं परीक्षण करा. अशा पद्धतीचे निर्देश माझ्या वारंवार मीटिंगमध्ये असतील किंवा व्हिजिटमध्ये मी पालिका प्रशासनाला दिलेले आहेत. वॉर्ड ऑफिसर जे भोसले आहेत त्यांच्याबरोबर पण माझं आता बोलणं झालं. त्यांनी सांगितलं, मॅडम आम्ही पूर्ण ट्रिमिंग केलं होतं, तरी सुद्धा या ठिकाणी आता घटनास्थळी जाऊन मी पूर्ण पाहणी घेते, वस्तुस्थिती अजून काय आहे ती जाणून घेते. परंतु ही फार मोठी चूक झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही आता ह्याचं पूर्ण मी जी माहिती आहे ती तिकडे गेल्यावरती मला कळेल. अगदी एक महत्त्वाचा आणखीन एक प्रश्न की या सगळ्याच्या निमित्तानं अनेक पालक भेदरलेले आहेत, मुलं घाबरलेली आहेत, शाळा देखील यामध्ये थोडीशी भयग्रस्त झाले आहेत. या सगळ्यांना दिलासा म्हणून त्यांच्या उपचारापासून त्या मुलांबद्दल शैक्षणिक यंत्रणेला आपण काय सांगाल? अशा घटना एकतर घडू नयेत, पण आता या घटना घडतात आणि आता ही जी व्हॅनवरती मुलं झाड कोसळले, तर आम्ही पूर्ण पालिका प्रशासन त्यांच्या पाठीशी आहोत. पूर्ण जितके पण यंत्रणा असेल, मग ती वैद्यकीय यंत्रणा असेल, इतर काही गोष्टी असेल, पूर्णतः त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिका असेल, राज्य शासन असेल, आम्ही लोकप्रतिनिधी, मी महापौर म्हणून आम्ही पूर्णतः यांच्या पाठीशी आहोत. संपूर्ण गोष्टी मी स्वतः निघालेले आहेत, त्या ठिकाणी पोहोचते, मी काय विषय तो सगळा समजून घेते त्या ठिकाणी, परंतु सगळ्या गोष्टीने आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. नक्कीच. मुलांवर काही खाजगी रुग्णालयात ते उपचार सुरू आहेत, त्या संदर्भात काही आपल्यापर्यंत माहिती पोहोचली आहे किंवा आपण काही महापालिकेला निर्देश दिले आहेत का? आता मी लोकेशनलाच पोहोचते, तिथे गेल्यावरती मला सगळं कळेल, मी तिथूनच सगळे निर्देश देणार ऑन द स्पॉट. ओके, पोहोचल्यावर. धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल. आपल्यासोबत रितू तावडेजी होत्या, महापौर. एकूणच पाहतोय धोकादायक झाडांची जबाबदारी कोणाची? अनेक प्रश्न आता पुढारीनेच उपस्थित करताय की या सगळ्यात केवळ पाऊस होता, केवळ वादळ होतं म्हणून चालणार नाही, कारण हा प्रकार अतिशय गंभीर झालेला आहे. एका स्कूल व्हॅनवर ज्याच्यात 10 ते 13 चिमुरडी मुलं होती, त्यावर अखंड झाड कोसळलं. अनेक मुलांना त्यातून बाहेर काढण्याचं दुरापास्त काम हे यंत्रणेला अतिशय जोखमीनं आणि जबाबदारीनं करावं लागलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा प्रश्न निर्माण होतो, जर स्थानिकांनी अशा झाडांबद्दल, अशा या भीतीदायक गोष्टीबद्दल जर तक्रार दिली होती, तर हा निष्काळजीपणा कोणाचा? अनेक 11 जीव या सगळ्यामध्ये जे घाबरलेले होते, भेदरलेले होते, त्याची जबाबदारी आता कोण घेणार आहे? प्रशांत अंकुशराव आमचे प्रतिनिधी थेट जोडले जात आहेत. प्रशांत, आपण हॉस्पिटलच्या बाहेर आहेत, तिकडचे अपडेट काय आहेत? नक्कीच आपण बघितलं तर मगाशी जो मुलगा जो अडकलेला होता, त्या मुलाला या ठिकाणी म्हणजे या झेन हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलेला आहे आणि झेन हॉस्पिटलमधून त्याला पाहिलं, त्याच्यावर तपासणी केली आणि त्यानंतर त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलेलं आहे. त्याचे जे पालक देखील आलेले होते आणि पालकांच्या संमतीने त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यामध्ये यश आलेलं आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी झेन हॉस्पिटलच्या बाहेर जे पूर्णपणे पोलीस असतील किंवा अँब्युलन्स असतील ह्या तैनात आहेत, डॉक्टर देखील तैनात आहेत की कोणत्या प्रकारची मोठी जर दुर्घटना असेल तर त्याच्यावर उपचार करण्यासाठी जो कॅज्युअल्टी विभाग आहे त्या ठिकाणी हे सगळे तयार आहेत, सगळे हजर आहेत. आणि ऋषी मगाचपासून जे महापौर जे सांगतायत की आम्ही तपासणी केली होती, आपल्याला खरं सांगायला आवश्यकता वाटते की चेंबूर भागामध्ये ही आता तिसरी घटना आहे. मागील देखील पहिला जर आपण विचार केला तर पहिल्या घटनेमध्ये एक नारळाचं झाड पडलं होतं आणि त्यामध्ये एक महिला जी आहे तिचा मृत्यू झाला होता. आता जर ही जी मोठी घटना आहे, या मोठ्या घटनेच्या हिशोबाने तुम्हाला माहिती आहे का? इन्फॉर्मेशन आली. नक्कीच पोलिसांची दमदाटी आपण पाहतोय. अशा पद्धतीने प्रकरण दडपण्याचा दावा होता. तुम्ही एक ओळ उच्चारली, त्या ओळीकडे तो महापालिकेनं आत्ता दावा केला की हे जे झाड होतं ते कटिंग केलं होतं. वास्तवात अशी परिस्थिती होती का? ऋषी, नुसतं झाड कटिंग करून म्हणजे वरच्या वरती कटिंग करून होणार नाही.
कारण महानगरपालिकेमध्ये एक वृक्ष प्राधिकरण नावाचा एक जो बीट असतं आणि त्या बीटच्या प्रमाणे ते लोक पूर्ण झाडाची शहानिशा करतात आणि तेव्हा त्यांना कळतं की हे झाड धोकादायक आहे का. त्याप्रमाणे जर हे मुळासकट झाड जर एवढं कोसळत आहे म्हणजेच ते झाड धोकादायक होतं, ह्याच्यावर महानगरपालिका काहीच बोलत नाहीये. ते फक्त आता उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. मागच्या वेळेला देखील जेव्हा नारळाचं झाड कोसळलं होतं तेव्हा असं सांगितलं गेलं की हवा मोठी हवा जोरात होत्या त्यामुळे ते झाड पडलं. आता हवा पण नाहीये. आपण जर मी तुम्हाला व्हिज्युअल मध्ये इकडचं दाखवू शकतो. मी ज्या हॉस्पिटलच्या बाहेर उभे आहे आपण बघू शकतो की काहीच नाहीये इथे. मी चेंबूरच्या या हॉस्पिटलच्या बाहेर उभे आहे आणि आपण जर पाहिलं तर इथे कुठेही हवा नाहीये आणि काही नाहीये. मात्र तरी देखील काही दिवसांनी जेव्हा आपल्याला अहवाल येतो त्या अहवालमध्ये असं सांगितलं जातं की हा जो हे झाड कुठल्या कारण द्यायचं असतं. आज सगळ्यात मोठी गोष्ट की आज 12 जण जी काय आपल्याला जी माहिती मिळते आहे त्यानुसार 12 जण ज्या या स्कूल बसमध्ये होते. एक मोठा हादसा जो आहे तो टळलेला आहे. मात्र हादसा टळलेला आहे म्हणून त्याला सोडून चालणार नाही. यापुढे अशा घटना घडू नये यासाठी महानगरपालिका असेल त्याच्यावर काही उपाय करणार का. कारण चेंबूर विभागामध्ये बऱ्याच प्रमाणात वृक्ष आहेत आणि हे जे वृक्ष आहेत हे मोडकळी म्हणजे त्यांना जुने झालेले असल्यामुळे ते कधी कोलमडून पडू शकतात. धोकादायक परिस्थितीमध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची बातमी मिळते. नाही अजूनपर्यंत अशी बातमी नाहीये. ही बातमी कारण मी स्वतः रुग्णालयामध्ये आहे अजूनपर्यंत असं काही नाहीये. जोपर्यंत याच्यावर आपल्याला बातमी आलेली नाहीये कारण हा जो मुलगा आहे तो सुखरूप आता बाहेर काढलेला आहे. इतर जे आता जे त्याचे जे नातेवाईक आहेत इतर जे नातेवाईक आहेत ते आपल्याला या हॉस्पिटलमध्ये येताना दिसत आहेत आणि अजूनपर्यंत तरी अशी कोणतीही बातमी आपल्यापर्यंत तरी पोहोचलेली नाहीये. त्यामुळे जोपर्यंत प्रॉपर माहिती येत नाही तोपर्यंत बातमी कोणी चालू नये अशी देखील विनंती करतो. आणि आता मी ज्या रुग्णालयामध्ये आपण रुग्णालयामध्ये जर बघितलं तर रुग्णालयामध्ये जे वरिष्ठ पोलीस आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि बरेच जण या ठिकाणी पोहोचलेले आहेत. नक्कीच या सगळ्या संदर्भात पोलिसांशी काही संवाद होतोय का किंवा त्यांच्याकडनं यंत्रणेकडनं काही माहिती मिळते का या सगळ्या मुलांच्या हेल्थ अपडेट बद्दल? नक्कीच आपण त्यांच्याकडनं माहिती घेण्याचा प्रयत्न करतो पण मात्र वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते रुग्णालयाच्या आतले डॉक्टरांबरोबर बोलत आहेत. त्यामुळे माहिती मिळत नाहीये. जी फक्त रुग्ण जे आहेत ते जखमी असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र नेमकं काय त्याची परिस्थिती आहे ते काही सांगितलं जात नाहीये. नक्कीच आपण बघतोय की ही परिस्थिती गंभीर आहे कारण एका मुलाला जर एका रुग्णालयातनं गंभीर होऊन दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात येत असेल तर तो प्रकार अतिशय गंभीर असेल. प्रशांत अपडेट एकदा परत एकदा सांगा मला. जर तुमच्या समोर एका मुलाला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं याचा अर्थ काहीतरी गंभीर आहे आणि त्याच्याकडनं माहिती दिली जात नाहीये का असं काही घडतंय का? नाही असं काही नाही कारण मी स्वतः पाहिलेला त्या मुलगा जो होता तो व्यवस्थित होता. त्याला कुठेही काही झालेलं नव्हतं. तो एकदम प्रॉपर. प्रशांत मी तुला अपडेट देतो. माजी खासदार राहुल शेवाळे यांनी ही माहिती दिली आहे की या सगळ्या दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. राहुलजी प्रशांत लाईव्ह चालू सर काय सांगा सर? ही अत्यंत दुर्दैवी घटना काळजी घेतली पाहिजे कारण काहीतरी महानगरपालिकेची जबाबदारी आहे. कारण यापूर्वी पण पुण्याला ज्यावेळी दुर्घटना घडली होती त्यावेळी एक धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता की जसे जी झाडं आहेत सर्व झाडांचं ऑडिट केलं पाहिजे आणि जी धोकादायक झाडं आहेत त्यांचं पावसाळ्यापूर्वी त्यांना शिफ्ट करणं किंवा त्यांना बांधण्यात असणं असे निर्णय घेण्यात होता. मी कमिटी फॉर्म केली होती एक्सपर्टची आणि त्या एक्सपर्टच्या कमिटीने एक नियमावली बनवली होती की पावसाळ्यात दुर्घटना होऊ नये याकरता सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. ज्या प्रकरणी जे केलंय की नाही हे आता चौकशी केली पाहिजे आणि जर केलं नाही कारवाई केली पाहिजे. एकाचा मृत्यू झाला हे खरं आहे का? एकाचा मृत्यू झाला हे खरं आहे का? म्हणजे मृत्यू झाला हे खरं आहे. बाकी सर्व मुलांना बाहेर काढण्यात काही मुलांना वापरलेलं आहे आणि काही मुलांना पालकांकडे असं मुलांना ड्रॉप केलं जसं केलं मुलगा बाहेर गेला बाहेर पडलं आणि दुर्दैवी माझ्या माहितीप्रमाणे ती मुलगी होती त्या मुलीच्या बाकीची मुलं पण होती पण बाकीच्या मुलांना एवढं नाही लागतं त्या मुलीला
तर राहुलजी, चेंबूरमध्ये ही दुसरी घटना आहे, म्हणजे तिसरी घटना. एक नारळाचं झाड कोसळलं होतं आपल्याला माहिती आहे. त्यानंतर बीएसटी बसच्या बस स्टॉपवर एक महिला थांबली होती, त्याच्यावर झाड कोसळलं दुसरी, आणि आजची तिसरी घटना. 3 मृत्यू झालेत. याला जबाबदार काय कोण असेल? याला कारवाई केली पाहिजे आणि आम्ही वारंवार सांगतो की अशा घटना घडू नये याकरता जी नियमावली बनलेली आहे त्या नियमावलीचं कठोर पालन होतं का नाही याची पण काळजी घेतली पाहिजे. सहाय्यक महानगरपालिका झाली त्यांनी सांगितलं त्या पावसाळ्यात या संदर्भाची काळजी घेतलेली, परंतु जर काळजी घेतली तर ही दुर्घटना कशी घडली हा प्रश्न निर्माण होतो. त्याचबरोबर फुटपाथ आपण बनवतोय आणि रोड पण बनवतोय, त्या कॉन्ट्रॅक्टरला पण एक मॅन्डेटरी आहे की जी झाडं आहेत त्या झाडांच्या संदर्भात जे नॉर्म्स आहेत नॉर्म फॉलो केले पाहिजे. त्यामुळे रोड कॉन्ट्रॅक्टर, फुटपाथचा कॉन्ट्रॅक्टर यांनी पण झाडं जिवंत राहावं या दृष्टिकोनातून नॉर्म फॉलो केलेत का नाही हेच पण शोधायला पाहिजे. मुंबई शहरात कॉन्क्रीट रोडचं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे आणि त्यावेळी सगळ्या झाडांची काळजी घेतली नाही. पाऊस होऊ नये याकरता स्थानिकांचा आरोप आहे व्यवस्थित झाडांची पाणी बंद आहे, छाटणी बंद आहे. हा जर स्थानिकांचा आरोप असेल तर या संदर्भात चौकशी झाली पाहिजे. आयुक्तांना ते निवेदन दिलं आहे की आपण स्थानिकांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तर त्यांना मिळायला पाहिजे. चौकशीच्या माध्यमातून चौकशी कोणी दुसऱ्या या क्षणाची मोठी बातमी बघतोय. चेंबूरच्या त्या दुर्घटनेत एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. बसमधील एका शाळकरी विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या सगळ्या प्रकारानंतर महापालिकेच्या कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. एकीकडे कोट्यावधीचे आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे स्वतंत्र दौरे काढल्यानंतरही नेमका पावसाळी दौरा, पावसाळी जे दावे होते ते फोल ठरले आहेत का आणि याचं दायित्व कुणाचं असेल? सुमारे 11 मुलं आणि त्यात एक मुलगा आपल्या जर शर्थीचे प्रयत्न करत होता, त्याला 2 तासानंतर त्याची सुटका झाली. मात्र आता समोर आलेली धक्कादायक माहिती, या सगळ्या दुर्घटनेमध्ये एका शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळते. या धोकादायक झाडांची जबाबदारी कोणाची? याचं दायित्व केवळ पावसावर ढकलणार का? महापालिका या सगळ्या चिमुरड्यांच्या जीवितास धोका निर्माण केला, त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार? हा सवाल आता संतप्त मुंबईकर विचारतायत. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार जखमी विद्यार्थ्यांना जैन हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय. तर या ठिकाणी कटिंग झाली होती. महापालिका आपल्या कामात कसूर करण्यात आली नाही असे दावा महापौरांनी केले आहेत. मात्र शाळेच्या व्हॅनमधील ही 12 मुलं गंभीर जखमी झाले आहेत. त्याचं दायित्व कोणाचं? हा सवाल उपस्थित झाला. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, चेंबूरमधील एका शाळेच्या स्कूल व्हॅनवर झाड पडलं आणि या व्हॅनमध्ये 13 विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती होती. सुरुवातीला 11 विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलं. एक विद्यार्थी अजूनही आत अडकून होता आणि त्याला जवळजवळ 2 ते 3 तासानंतर बाहेर काढण्यात आलं. या सगळ्यानंतर ज्यावेळी सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी पाठवण्यात आलं, त्यानंतर धक्कादायक आलेली बातमी की यात एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू झालेला आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी मुंबईसाठी धक्कादायक बातमी. चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलंय. पीएमसीचा पावसाळी दाबा फोल ठरलाय का? हा संतप्त सवाल या क्षणी उपस्थित झालेला आहे. शाळांची झाडांची तपासणी वेळेत झाली होती का? धोकादायक झाडांची जबाबदारी आता कोण घेणार? पुढारी न्यूज या सगळ्या प्रकारावर महापालिकेसह संबंधित यंत्रणांना सवाल उपस्थित करते. बीएमसीचा पावसाळी दाबा फोल ठरला होता की हा फक्त फोटो सेशनचा प्रकार होता? धोकादायक झाडांची आता जबाबदारी कोण घेणार? झाडांची तपासणी वेळेत झाली होती का? विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार? पावसात मुंबई अजूनही असुरक्षित का? अवघ्या 2 दिवसाच्या पावसानं मुंबईवर आणि मुंबईच्या सुरक्षिततेवर उठलेलं हे प्रश्नचिन्ह केवळ नैसर्गिक आहे की प्रशासनाचा गलथान कारभार आहे? हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. बसमध्ये पडलेल्या एका झाडानंतर एका शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण महापालिकेच्या या पावसाळी व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, या दुर्घटना थांबणार तरी कधी? कारण या अगोदर त्याच भागात झालेले 3 प्रकार आणि त्याची कबुली देणारे लोकप्रतिनिधी होय आम्हाला हे मान्य आहे असं सांगतात, तर या पुढच्या प्रकाराचा, या झालेल्या प्रकाराचा जबाबदार कोण? हा सवाल उपस्थित होतोय. सुमारे 3 तासानंतर मुंबई सारख्या सेवा सुविधा, अत्याधुनिक सेवा सुविधा असणाऱ्या भागातही मुलांना काढण्यास वेळ लागला. याच्यावरनं या सगळ्या दुर्घटनेची तीव्रता आपण समजू शकतो.